कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र इंधनाची बचत करा. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं आवाहन. केंद्र सरकारने आवाहन केल्यानंतर ग्राहकांचा पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा करण्याकडे ओघ वाढलेला आहे. यामुळे मागणी आणि पुरवठ्यात थोडं अंतर पडलं आहे. जिल्ह्यातील 350 पेट्रोल पंपांपैकी 17 ते 18 पंप बंद असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते पंप सुरू झालेले आहेत. जिल्ह्याला डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा मिरजमधून होतो. मिरजच्या डेपोमध्ये तुटवडा निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणत्याही पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल डिझेल विक्री संदर्भात साठा करू नये अशा लेखी सूचना दिलेल्या नाहीत. युद्धजन्य परिस्थिती असल्याने बचतीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. गरज असेल तरच व्यक्तिगत वाहनांचा वापर करा. सार्वजनिक वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांचाही वापर वाढला पाहिजे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, हे मात्र इंधन बचत होणं गरजेचं आहे. युद्धजन्य परिस्थिती किती दिवस चालेल काही माहीत नाही. बंद बाटलीत पेट्रोल दिलं जात असेल तर त्यांच्यावर नक्की कारवाई होणार असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी म्हटलं आहे. नाही, गेल्या आठवड्यामध्ये मला वाटतं केंद्र सरकारने 2 वेळा डिझेल आणि पेट्रोलची भाववाढ केली. त्याच्यामुळे थोडंसं लोकांच्या मध्ये भविष्यात भाववाढ होईल म्हणून थोडासा ॲडव्हान्समध्ये साठा करण्याची सुद्धा प्रवृत्ती काही लोकांमध्ये दिसते तिथे. त्यामुळे परत एकदा की थोडासा मागणी आणि पुरवठ्यामध्ये थोडासा गॅप झालेला आहे तिथे. पण आपली जेवढी डिमांड आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी ते आपल्याला 100% मिळते तिथे. काल मी माहिती घेतली, कारण काल मला वाटतं की आपले जवळजवळ 350 पैकी 17 ते 18 पेट्रोल पंप असे होते की ते ड्राय होते. मग काल संबंधित सेल्स ऑफिसरशी पण मी बोलले आणि बऱ्यापैकी मला वाटतं काल संध्याकाळी किंवा सकाळपर्यंत ते जे आहेत पेट्रोल पंप ते परत एकदा सुरू झाले असेल. फक्त आता एक अडचण त्याच्यामध्ये झालेली होती की आपलं जे काही डिझेलचा पुरवठा होतो, डिझेल आणि पेट्रोलचा जो पुरवठा होतो तो मिरजमधून होतो तिथे, आणि तिथला बहुतेक काल डिझेलचे तिथे शॉर्टेज होतं. त्याच्यामुळे डिझेलचे जे हे आहेत म्हणजे टँकर जे आहेत ते सोलापूरचं पाकणी म्हणून जे आहेत तर तिथून ते भरून देत होते. त्याच्यामुळे डिस्टन्स वाढले. त्याच्यामुळे तिथं यायला थोडासा उशीर लागतो तिथे. तसे कुठल्याही साठ्यामध्ये आपल्याकडे काय अडचण नाही तिथे. फक्त जसं आपण मार्चमध्ये थोडासा पुरवठा आणि ह्याच्यामध्ये जो गॅप पडलेला होता त्याच्यामुळे म्हणजे पॅनिक बाईंगमुळे काही लोकांनी साठा करायला पण सुरुवात केलेली होती. त्यामुळे थोडासा डिमांड अँड सप्लायमध्ये थोडासा फरक आहे. पण मला वाटतं ह्या 2 दिवसामध्ये ही सिच्युएशन पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.